आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्या। नमस्कार, मी अजित पलव। माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 33 लाख बहिणींना 990 कोटी 1,500 हप्त्याप्रमाणे काल वर्ग करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर दुसरी एक आनंदाची बातमी म्हणजे काल एकनाथजी शिंदे यांनी घोषणा केली आहे की ज्या महिलांना अजूनपर्यंत सिलेंडरचे पैसे मिळाले नसतील त्यांना आता सिलेंडरचे पैसे देखील मिळणार आहेत। तर वर्षाला तुम्हाला सबसिडी म्हणून 3 सिलेंडर दिले जातात। आता या महिन्यात म्हणजे हा एप्रिल महिना म्हणजे दर 4 महिन्याने तुम्हाला तुमच्या अकाउंटवर एका सिलेंडरचे पैसे येतील। त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटंसं काम करायचं आहे। कारण आता हे सिलेंडरचे पैसे सर्व लाभार्थी, जेवढ्या लाभार्थी बहिणी आहेत लाडकी बहीण योजनेच्या, त्या सर्व लाभार्थी बहिणींना हे पैसे देखील मिळण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला अजून सिलेंडरचे पैसे आले नसतील तर तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे। हे काम तुम्हाला 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमधूनच करता येईल आणि हे काम केल्यानंतर तुम्हाला देखील वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे मिळतील। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि त्याबरोबर सिलेंडरचे पैसे तुम्हाला एकत्रित कसे मिळवता येतील ते आपण पुढे पाहणार आहोत आणि ते देखील 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमधूनच तुम्ही करू शकता। प्रॅक्टिकली कसं करायचं हे देखील तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकणार आहात। त्याचबरोबरीनं आपणाकडे आलेली आता 24 जिल्ह्यांची जी लिस्ट आहे ती देखील आपण पाहणार आहोत। पण तत्पूर्वी काल एकनाथजी शिंदे लाडक्या बहिणींचे आभार मानताना काय म्हणालेत ते आपण छोट्याशा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ, जर तुम्हाला 850 रुपये देखील हवे असतील सिलेंडरचे तर हा व्हिडिओ जेवढा होऊ शकेल तेवढा आपल्या माता भगिनींना शेअर करा, व्हॉट्सअप करा, जेणेकरून या महिन्यापासून त्यांना देखील योजनेचा लाभ आणि 850 रुपये, माफ करा 830 रुपये मिळू शकतील। तुम्ही आपले व्हिडिओ पाहता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर एक लाईक देखील करत नाही। आता याकरिता तुम्हाला पैसे काही लागत नाहीत, तरी देखील अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र आवर्जून करा। तर थोडक्यात पाहूयात एकनाथजी शिंदे काय म्हणाले। त्यासाठी मी तुमचे आभार मानायला आलो आणि माझ्या लाडक्या बहिणी यांनी तर चमत्कार केला। मगाशी गुलाबरावांनी सांगितलं, खरं म्हणजे लाडक्या भावांनी केला, लाडक्या बहिणींनी सांगितलं सगळ्यांना यावेळेस बिलकुल दुसरं काय करायचं नाही। आणि म्हणून या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देखील खोडा घालण्याचं काम केलं। कोर्टात गेले, विरोध केला, काय काय बोलले, तुम्ही काय भीक देताय का, तुम्ही काय विकत घेताय का, ही चुनावी जुमला आहे। पण माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा सांगितलं होतं, निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस सांगितलं होतं, निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस मी लाडक्या बहिणींना सांगितलेले सगळी वचनं आता मी पूर्ण करणार असं म्हणाले एकनाथजी शिंदे। त्यामुळेच आता मी सर्व लाडक्या बहिणींना, लाभार्थी लाडक्या बहिणींना सिलेंडरचे पैसे देखील देणार आहे। आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार याची यादी आपल्याकडे आलेली आहे, ती यादी आपण पाहून घेऊयात। आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार ते आज पाहूयात। तर येथे आपल्याकडे आलेली दुसरी यादी, जिल्ह्यांची यादी आपण पाहू शकता। त्यामध्ये आहे अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती, बीड। आता या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप सुरू होईल। त्यानंतर पुढे आहे बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली, जळगाव आणि त्यानंतर आहे कोल्हापूर, पालघर आणि शेवटी आहे ठाणे। तर आता या सर्व जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वाटपास सुरुवात होईल। तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12 जिल्हे सांगितले होते आणि आजचे 12 जिल्हे, एकूण या 24 जिल्ह्यामध्ये आता वाटपास सुरुवात झालेली आहे। तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय हे मात्र कमेंट करून अवश्य सांगा, कारण हे आता 24 जिल्हे झालेले आहेत। अजून कोणते 12 जिल्हे आहेत ते उद्या तुम्हाला समजेल। आता आपण पाहूयात, जर तुम्हाला सिलेंडरचे पैसे
पैसे हवे असतील तर कोणतं काम करायचं आहे. आता तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटशी लिंक नक्कीच आहे, त्यामुळे तुम्हाला आता लाडक्या बहिणीचे पैसे मिळत आहेत. तर सिलेंडरचे पैसे मिळविण्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला आता सर्वप्रथम तुमचं आधार तुमच्या मोबाईलशी लिंक आहे की नाही, तुमच्या रजिस्टर मोबाईलशी लिंक आहे की नाही ते पाहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे आपण आता इथे प्रॅक्टिकली पाहूयात. जर तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक नसेल तर काय करायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आता याकरिता तुम्हाला तुमच्या कुठल्याही वेबसाईटवर जायचं आहे. आपण इथून गुगलवर जाऊया. इथे सर्चमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे UIDAI. इथे पाहू शकता टाईप करायचं आहे. त्यानंतर इथे UIDAI पहिली वेबसाईट येईल, तेथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला येथून लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. मी इंग्लिश करतोय. तर लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. तुम्हाला थोडं स्क्रोल करून खाली गेलात की तिथे तुम्हाला आधार सर्व्हिसचं ऑप्शन मिळेल. या आधार सर्व्हिसच्या ऑप्शनवर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. आता आधार सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल. आता येथे तुम्हाला व्हेरीफाय आधार यावर क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर इथे एक पेज ओपन होईल. ओपन होतं आहे इथे अशा प्रकारचं पेज ओपन होईल. इथे तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतील. अजून तुम्ही थोडं स्क्रोल करून खाली आलात की तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळेल चेक आधार व्हॅलिडिटी. ते या चेक आधार व्हॅलिडिटी इथे असेल पहा. इथे पहा येथे आहे. यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं. आता येथे तुम्हाला तुमचा इंटर आधार नंबर त्यांनी विचारला आहे. तुमचा आधार क्रमांक जो 12 डिजिटचा आहे तो इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे. मी येथे माझा आधार क्रमांक टाकतोय. हा तुम्हाला 12 डिजिटचा व्यवस्थित नंबर टाकून झाल्यानंतर आता त्यानंतर या खाली जो कॅप्चा त्यांनी दिला आहे तो तुम्हाला आहे तसाच इथे एंटर करून घ्यायचा आहे. इथे एंटर कॅप्चाच्या इथे तुम्हाला तो फिलअप करून घ्यायचा आहे. हा येथे कॅप्चा टाकून झाल्यानंतर येथे खाली या प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या समोर येईल. येथे तुमची पूर्ण डिटेल तुम्हाला दिसू शकेल. तुम्ही इथे पाहू शकता एज बँड तुमचा काय, कोणत्या एजमध्ये तुम्ही आहात, तुमचं जेंडर काय आहे, मेल फिमेल, त्यानंतर तुम्ही कुठल्या स्टेटमधून आहात ते देखील इथे शो केलं जाईल. इथे माझं महाराष्ट्र दाखवत आहे. त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता मोबाईल क्रमांक. ह्या मोबाईलचे तुम्ही इथे शेवटी पाहू शकता 3 डिजिट शेवटचे जे आहेत ते तुम्हाला इथे शो होतील. आता या 3 डिजिटवरून तुम्हाला समजून येईल की तुमचा रजिस्टर्ड मोबाईल हाच आहे की नाही. जर तुमचा हाच मोबाईल रजिस्टर्ड नंबर असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला सिलेंडरचे पैसे या महिन्यापासून मिळतील. परंतु समजा जर हा नंबर दुसरा असेल तर तुम्हाला येथे चेंज करून घ्यायचा आहे. किंवा येथे वरती जसा ॲरो आहे यसचा तो ॲरो जरी नसेल तरी तुम्हाला समजून जायचं आहे तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या आधारशी लिंक नाही. जर तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या आधारशी लिंक नसेल किंवा तुमचा रजिस्टर जो योजनेशी रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो सोडून तुम्ही आधार बनवलं तेव्हा दुसरा कुठला नंबर रजिस्टर असेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील, परंतु गॅस सिलेंडरचे येणार नाही. त्याकरिता सोपा उपाय, तुम्ही लगेच तुमच्या जवळच्या कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये जा. तेथे तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. तो फॉर्म भरून त्यांना द्या. त्यावर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहून द्यायचा आहे आणि हा फॉर्म तिथे सबमिट केल्यानंतर येणाऱ्या 7 दिवसामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या आधारशी लिंक केला जाईल. तसा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक मेसेज येईल. तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे काम करू शकता. आता तुम्ही विचार कराल की पोस्टामध्ये याकरिता अकाउंट तुमचं असायला हवं की नाही, तर तुमचं अकाउंट नसेल तरी देखील चालतं. तरी देखील तुम्हाला अजून काही इश्यू असेल, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. मगाशी सांगितल्याप्रमाणे अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. त्याकरिता पैसे लागत नाहीत. एक लाईक अवश्य करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.